नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 9 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच भारत छोडो आंदोलन दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 8 ऑगस्ट। स्पष्टीकरण, नुकताच भारत छोडो आंदोलन दिवस 8 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला आहे। याला ऑगस्ट क्रांती दिन असेही म्हणतात। हा दिवस 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत महात्मा गांधींच्या आवाहनावरून सुरू झालेल्या ऐतिहासिक भारत छोडो आंदोलनाच्या स्मरणात साजरा केला जातो। महत्त्वाची घोषणा, याच आंदोलनादरम्यान महात्मा गांधींनी देशवासियांना करा किंवा मरा हा प्रसिद्ध नारा दिला होता। प्रश्न 2, नुकतीच कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली 112 कोणत्या राज्याद्वारे सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तेलंगणा। स्पष्टीकरण, नुकतीच AI संचलित नेक्स्टजेन आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल 112 तेलंगणा राज्याद्वारे सुरू करण्यात आली आहे। वैशिष्ट्ये, हे AI सक्षम प्लॅटफॉर्म कॉल फिल्टरिंग, स्मार्ट राउटिंग आणि व्हॉइस टू टेक्स्ट ट्रान्सक्रिप्शनच्या माध्यमातून आपत्कालीन प्रतिसाद वेळ सुमारे 30% पर्यंत कमी करते। या प्रणालीमध्ये ड्रोन तंत्रज्ञान देखील समाविष्ट करण्यात आले आहे। तेलंगणा राज्याची माहिती, राजधानी हैदराबाद, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा। आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर चालू घडामोडी। तेलंगणा सरकार सर्व कुटुंबांचे इलेक्ट्रॉनिक कौटुंबिक नोंदवही तयार करत आहे। 8व्या खेलो इंडिया यूथ गेम्सचे यजमानपद तेलंगणा करेल। तेलंगणामध्ये एका रस्त्याचे नाव डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे। महिला सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्त्री राईड नावाची उपक्रम योजना तेलंगणा सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे। तेलंगणाने शिक्षण, आरोग्य सेवा आणि गुंतवणूक क्षेत्रांतील संबंध मजबूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसोबत करार केला आहे। भारतीय रेल्वेने मानवी संसाधन प्रशासन आधुनिक करण्यासाठी AI संचलित केंद्र चिराग सेंटर हैदराबाद येथे सुरू केले आहे। प्रश्न 3, नुकताच भारताचा सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर 2026 पुरस्कार कोणत्या बंदराला देण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, दीनदयाळ पोर्ट। स्पष्टीकरण, नुकताच वर्ष 2026 चा सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर म्हणजेच वर्षभरातील सर्वोत्कृष्ट बिगर कंटेनर बंदर पुरस्कार दीनदयाळ पोर्ट प्राधिकरण कांडला, गुजरात या बंदराला देण्यात आला आहे। प्रश्न 4, नुकतीच कोणत्या राज्य सरकारने वेत्री वानमगल ड्रोन प्रशिक्षण योजना सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तामिळनाडू। स्पष्टीकरण, तामिळनाडू सरकारने महिला शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ड्रोन तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षित करण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी वेत्री वानमगल योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 100 महिलांसह 500 लोकांना मोफत ड्रोन प्रशिक्षण आणि पायलट परवाना दिला जाईल। तामिळनाडू राज्याची माहिती, राजधानी चेन्नई, मुख्यमंत्री MK स्टॅलिन, राज्यपाल RN रवी। आता पाहू तामिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी। किल्लई हे तामिळनाडूतील पहिले हवामान अनुकूल गाव बनले आहे। तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी नलम टेन ऑनलाईन आरोग्य पोर्टल सुरू केले। 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असणारे कामराजार पोर्ट हे भारताचे दुसरे प्रमुख बंदर बनले आहे। तामिळनाडू सरकारने सहकारी पीक कर्जमाफीची मर्यादा वाढवून 75,000 रुपये केली आहे। तामिळनाडूचे शेतकरी वलोवन यांना FAO सॉइल फॉर्म हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले आहे। भारताचा पहिला मोठा ग्रीनफील्ड जहाजाचा कारखाना तामिळनाडूमध्ये विकसित केला जाईल। तामिळनाडू सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी सिंधा पेन म्हणजे शेरणी हे विशेष दल स्थापन केले आहे। वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी मासे उत्पादन करणारे भारतीय राज्य तामिळनाडू बनले आहे। प्रश्न 5, नुकतीच कोणत्या राज्याने AI संचलित डिजिटल पीक पाहणी सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, कर्नाटक। स्पष्टीकरण, कर्नाटक सरकारने नुकतेच 6 ऑगस्ट 2026 रोजी AI संचलित एकत्रित डिजिटल पीक पाहणीचे उद्घाटन केले आहे। उद्देश, कृषी माहिती संकलनाची अचूकता आणि विश्वासार्हता वाढवणे तसेच पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती मजबूत करणे। कर्नाटक राज्याची माहिती, राजधानी बेंगळुरू, मुख्यमंत्री सिद्धरामय्या,
राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटकाशी संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटक सरकारने भारतातील पहिल्या सरकारी एआय विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. एरो इंडिया 2027 नावाच्या आशियातील सर्वात मोठ्या एअरशोच्या 16व्या आवृत्तीचे आयोजन बेंगळुरूमध्ये केले जाईल. तीव्र दुष्काळामुळे चर्चेत आलेली मलप्रभा नदी प्रामुख्याने कर्नाटकात वाहते. राजोली बौडा डायव्हर्जन प्रकल्प कर्नाटकात उभारण्यात आला आहे. बेंगळुरू येथील सरकारी एआय स्टार्टअप सर्वम एआय हा भारताचा 130वा युनिकॉर्न बनला आहे. कर्नाटकच्या काली टायगर रिझर्व्हमध्ये एका नवीन फॉरेस्ट मॉथ म्हणजेच जंगली पतंगाचा शोध लागला आहे. भारतातील सर्वात उंच पवनचक्की कर्नाटकात स्थापन करण्यात आली आहे. प्रश्न 6. नुकतीच अंतराळात उगवलेले पहिले भात पीक कोणत्या देशाद्वारे कापण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चीन. स्पष्टीकरण. नुकतीच अंतराळात उगवलेले पहिले भात पीक चीनद्वारे कापण्यात आले आहे. चीनच्या अंतराळवीरांनी 5 ऑगस्ट 2026 रोजी त्यांच्या तियांगॉंग अंतराळ केंद्रावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये उगवलेल्या भाताच्या पहिल्या पिकाची यशस्वीपणे कापणी केली. मोहीम ही कामगिरी चीनच्या शेन्झोऊ 23 अंतराळ मोहिमेचा एक भाग आहे. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन युआन किंवा रेनमिनबी. राष्ट्रपती शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. जगातील सर्वात मोठ्या सुपरकंडक्टिंग फ्युजन मॅग्नेटची चाचणी चीनमध्ये पूर्ण झाली. चीनमध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटना सुरू करण्यात आली. चीनने अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीवरून लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. चीनमधील अंडर 23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण 16 पदके जिंकली. JL-3 नावाच्या अणुक्षेपणास्त्राची चाचणी चीनद्वारे करण्यात आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2026 मध्ये सर्वाधिक परकीय चलन साठा असणारा देश चीन बनला आहे. चीनच्या लाइन शाईनला जगातील सर्वात वेगवान सुपरसंगणक घोषित करण्यात आले आहे. प्रश्न 7. नुकतेच कोणत्या IITने विषारी पदार्थांचा शोध घेण्यासाठी EI नावाचे पोर्टेबल ऑप्टिकल सेन्सिंग उपकरण विकसित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, IIT गुवाहाटी. स्पष्टीकरण. नुकतेच भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT गुवाहाटीने पाणी आणि इतर नमुन्यांमध्ये विषारी पदार्थांचा शोध घेण्यासाठी EI नावाचे पोर्टेबल ऑप्टिकल सेन्सिंग उपकरण विकसित केले आहे. आता पाहू IITशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताच्या AI नवकल्पना परिसंस्थेसाठी मायक्रोसॉफ्ट इंडियाने IIT दिल्लीसोबत उन्नती AI 2.0 सुरू केले. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन इशारे देणारी प्रणाली बनवली आहे. हवामान आणि भौगोलिक माहितीच्या आधारे डेंग्यूच्या धोक्याचे मूल्यमापन करण्यासाठी IIT खरगपूरने क्लाइमेट मॉडेल विकसित केले आहे. भारताचे पहिले अणु अभियांत्रिकी डिझाईन उत्कृष्टता केंद्र IIT हैदराबाद येथे स्थापन केले जाईल. प्रश्न 8. नुकतीच देवेश उत्तम यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, इथिओपिया. स्पष्टीकरण. नुकतीच भारतीय मुत्सद्दी देवेश उत्तम यांची इथिओपियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते लिथुएनिया प्रजासत्ताकात भारताचे राजदूत म्हणून सेवा देत होते. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. अलका नोंगिया अरोरा यांनी नवी दिल्ली येथे संरक्षण लेखा नियंत्रक पदाचा कार्यभार स्वीकारला. तेजपाल सिंग यांनी भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. बहुराष्ट्रीय कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या नवीन अध्यक्षपदी शैलेश जेजुरीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. LICचे कार्यकारी संचालक वित्त आणि लेखा आणि मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून सत्यमंजू श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 9. नुकतीच कोणत्या राज्याने नीती आयोगाच्या शालेय शिक्षण सूचकांकात अव्वल स्थान मिळवले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पंजाब. स्पष्टीकरण. नुकतीच पंजाब राज्याने नीती आयोगाच्या शालेय शिक्षण गुणवत्ता सूचकांक 2026 मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. पंजाबने केरळला मागे टाकून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. वर्ष 2020 मध्ये पंजाब या सूचकांकात 27व्या स्थानावर होता, जो आता सुधारून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. पंजाब राज्याची माहिती. राजधानी चंदीगड. मुख्यमंत्री भगवंत मान. राज्यपाल गुलाबचंद कटारिया. आता पाहू पंजाबशी संबंधित इतर चालू घडामोडी. हब अँड स्पोक मॉडेल सुरू करणारे अमृतसर विमानतळ हे देशातील दुसरे विमानतळ बनले आहे. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक मुख्य विषय म्हणून समाविष्ट करणारे
पंजाब हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. पंजाब सरकारने खाजगी शाळांच्या शुल्कावरील नियंत्रणाशी संबंधित सुधारित अध्यादेशाला मंजुरी दिली. पंजाब सरकारने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती सुरू केली. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण योजनेची घोषणा पंजाब सरकारने केली. प्रश्न 10. नुकतीच कोणाची नासी युवा वैज्ञानिक पुरस्कार 2026 साठी निवड झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कार्तिकेयन लंका. स्पष्टीकरण. IIT बॉम्बेचे सहप्राध्यापक कार्तिकेयन लंका यांची वर्ष 2026 च्या प्रतिष्ठित नासी युवा वैज्ञानिक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा सन्मान डिसेंबर 2026 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी येथे होणाऱ्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडियाच्या 96व्या वार्षिक अधिवेशनादरम्यान दिला जाईल. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2026 मध्ये पंकज त्रिपाठी यांना आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शनने सन्मानित केले जाईल. गणिताच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित फिल्म्स मेडल जिंकणारी इतिहासातील तिसरी महिला हॉंग वांग बनली आहे. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना देण्यात आला. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मम्मुटी आणि कार्तिक आर्यन यांनी जिंकला. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 ने रणछोडलाल गोस्वामी यांना सन्मानित करण्यात आले. नीता अंबानी यांना AAPI ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. प्रश्न 11. नुकतीच भारतीय हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स पूर्ण करणारी पहिली महिला फायटर पायलट कोण बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. भावना कंठ. स्पष्टीकरण. भारतीय हवाई दलाच्या स्क्वॉड्रन लीडर भावना कंठ या प्रतिष्ठित फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स पूर्ण करणाऱ्या देशातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत. हा कोर्स भारतीय हवाई दलाची टॉप गन शाळा मानला जातो. प्रश्न 12. नुकतेच अमेरिकेत आयोजित ग्रँड चेस टूर सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. आर प्रज्ञानंद. स्पष्टीकरण. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी अमेरिकेत आयोजित ग्रँड चेस टूर सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. उझबेकिस्तानच्या ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव विरुद्धचा सामना ड्रॉ खेळून एक फेरी शिल्लक असतानाच ही चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच केंद्रीय कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. टी.व्ही. सोमनाथन. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भूऔष्णिक विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू झाले. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत AI हा मुख्य विषय म्हणून समाविष्ट करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य बनले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाईस सुरू करण्यात आले. ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल खेळांमध्ये पदकांच्या तक्त्यात ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर राहिला. जगातील सर्वात मोठा दही बनवण्याचा प्लांट पश्चिम बंगालमध्ये स्थापन केला जाईल. जपान ओपन 2026 चे विजेतेपद PV सिंधूने जिंकले. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ सारनाथ बनले आहे. HDFC बँकेने मॅक्स फॉर सिनियर्स बचत खाते लॉन्च केले. भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वाल्हेर येथे स्थापन केले जाईल. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद अनाहत सिंगने जिंकले आहे. भारत आणि चीन सीमा व्यापार नथुला खिंडीतून पुन्हा सुरू झाला. विली वॉल्श यांनी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रँड एम्बेसडर बनवले. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाईल. परीक्षा सुधारणांसाठी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगटाचे गठन करण्यात आले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच उल्हास योजनेअंतर्गत कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने 99.09% यशाच्या दरासह पूर्ण साक्षर प्रदेशाचा दर्जा प्राप्त केला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.